नमस्कार, मी शिवानी लकडे. पॉलिटिकल महाराष्ट्राच्या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास 4 महिने झालेत, पण तरीही विधानसभेच्या निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करायची वेळ आली की सरकारला अचानकच आता आर्थिक तंगीचा साक्षात्कार होतोय. आधी लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा करून वाहवा मिळवली, पण आता ती रक्कम द्यायची वेळ आली की तर आर्थिक बोजा असं म्हणत हात वर केलेत. लांब पर्यंत तरी 2100 रुपये मिळणं हे स्वप्नवतच वाटते, पण खरं मोठं नाटक तर दुसऱ्या आश्वासनाचे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं. होय, तेच आश्वासन ज्यावर निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मनात आशेची पेरणी केली होती, पण आता सत्तेत आल्यावर ती आश्वासनं हवेतच विरून गेली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल अशी आशा लागलेली आहे. मात्र अशातच अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात एक मोठं विधान केलेले. राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी वीज माफी, पीक कर्जाच्या व्याजात सवलत, दुधाचे अनुदान देण्यात आले. लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे 45,000 कोटींचा बोजा सरकारने पेलला असताना कर्जमाफीसारखी सध्या तरी आर्थिक स्थिती नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांसह कर्जदारांनी 31 मार्च पूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करावी अशा थेट सूचनाच अर्थमंत्र्यांनी दिल्यात. म्हणजे आश्वासनं द्यायला पैसे आहेत, पण ते पूर्ण करायला नाहीत. पण यातून साहजिकच काही प्रश्न उपस्थित होतात. सगळ्यात पहिला म्हणजे लाडकी बहीण योजना आणायचा निर्णय कोणाचा होता, तर महायुती सरकारचाच. आता अर्थातच अजित पवार हे विधानसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा अर्थमंत्री होते. मग त्यावेळी ही योजना आणायची म्हटल्यावर सरकारवर आर्थिक बोजा वाढू शकतो हे या सरकारला समजलं नसेल का? आणि समजलं असेल तरी सुद्धा त्यांनी घोषणा केली, पैसे वाटायला सुरुवात केली असेल तरी हे जनतेला फसवण्यासारखं नाही का? बरं, अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे कर्जमाफीची घोषणा विधानसभेच्या आधी करण्याचा निर्णय कोणाचा होता, तर महायुतीमधल्या काही नेत्यांचाच. तेव्हा सुद्धा या आर्थिक बोजाचा विचार त्या नेत्यांना आला नसेल का? आणि हे सगळं माहीत असून सुद्धा अशा प्रकारच्या घोषणा जर झाल्या असतील तर निवडणुकीपुरता हा जनतेचा वापर नाही का? हाही प्रश्न यातून उपस्थित होते. म्हणजे निवडणुकीच्या आधी सरकारला आर्थिक बोजा जाणवत नाही, मात्र निवडणूक झाल्यावर त्यांनी केलेल्या घोषणांवर जेव्हा प्रश्न विचारल्यावर हा आर्थिक बोजा सरकारला जाणवायला लागतोय हे विशेष म्हणावं लागेल. एकंदरीतच आता अर्थमंत्र्यांच्या ताज्या विधानावरूनच हे स्पष्ट आहे की पुढची 2 वर्ष तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाहीये आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणं ही भविष्यातलीच गोष्ट राहणार आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज तर आता घ्यायलाच नको. अजितदादांचंच ते एक वाक्य आठवते, सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करता येत नाही. मात्र हे सोंग कोण करतंय, जनता की सरकार? बाकी या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र. धन्यवाद.